नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाश नमो आदिरूप अनंत परेश नमो मंगला मंगलोदयकारी नमो तत्कृपा पूर्ण दोष निवारी तुझे रूप के पावते विश्वव्यापी तुझे पावले सेवदे ग्राम रूपी तुझा ज्ञान सर्वांतरी संचरू दे तुझा सत्य आनंद लोकी भरू दे खरे नाम निष्कामी ग्राम सेवा झटू सर्व भाव करू स्वर्ग गावा करो कार्य फळ दे घडू दे प्रभु येवडे घडू दे सद्गुरुनाथ महाराज की जय। चैतन्य घन श्री राम चंद्र प्रभु माऊली श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा श्री संत सद्गुरु वासुदेव बाबा खेडीकर बाबा सम्मानाथ बाबा जन्म उत्सवानिमित्त जमलेले संत मंडळी पाहुणे मंडळी सावर बनवासी सर्व मंडळी तसेच आई बहिणी बालगोपाल दरवर्षी हा कार्य या ठिकाणी पार पाडत असतो। कशासाठी तर श्री रामचंद्र प्रभू आपले दैवत आहेत। त्यांनी आपणाला म्हणजेच
मनुष्य जातीच्या प्राण्याला धर्माचा सन्मार्गाचा रस्ता दाखवला. की मानव प्राणी हा एकोप्याने कसा राहील, तर प्रत्यक्ष महाविष्णूच्या रूपाने श्री रामचंद्र प्रभू अयोध्यामध्ये सगुण साकार रूप धारण करून जन्माला आले. असते तसे सर्वच प्रभूचे रूप आहेत. पण ज्यांच्याकडून काही विशेष कार्य घडतात ते त्याला देवाचे अवतार समजले जातात. त्यांच्याकडून काही सत्कर्माचे कार्य, समाजाचे कार्य घडत असतात. त्याला भगवंताचे अवतारच म्हणून समजले जातात. म्हणून साधू संतांनी राम कृष्ण अशी महान महान पुरुष जन्माला आले अशी त्यांची मोठी आख्यायिका, त्यांच्या नावाचे मोठमोठे पुराण तयार करून ठेवले. आणि त्यांनी या मानव समाजाकरिता फार मोलाचा रस्ता दाखवला. तो आजही आपण त्यांचे मूल्य आपण जपून चालून राहिलो. सर्वांनाच वाटते हे विचार आमच्या हिताचे आहेत. या विचाराने आम्ही जर चाललो तर आमचा हित झाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न असे तयार झाले आहेत, कोणी देवाला सगुण म्हणून आवाज मारतात, कोणी निर्गुण म्हणून समजल्या जातात. देवाचे हे दोनच रूप दाखवले आहेत, सगुण आणि निर्गुण. सगुण रूप हा प्रत्यक्ष डोळ्याला दिसणारा रूप आहे. जे जे देखे भूत, जे जे देखे भूत ते ते मानीचे भगवंत. भूत म्हणजे पंचतत्वाचा जो देह असेल तो तू भगवंताचाच रूप मान. काही संत महात्म्यांनी निर्गुणाचा विचार समजून दिला.
सगुणाच्या पलीकडचा निर्गुणाचा विचार. काहींनी त्यांचा विचार करताना हा निर्गुण काही कामाचा नाही, ना तो दिसत नाही आणि त्याला हातात धरता येत नाही आणि त्याला पाहता येत नाही, असा त्या स्वरूपाचा वर्णन काही मंडळींनी केली आणि काहींनी सगुण आणि निर्गुण दोन्ही एकुरे, हे दोनही रूप देवाचेच आहेत, हे दोनही रूप भगवंताचे आहेत, अशा प्रकारचे विचार समाजामध्ये त्यांनी सांगितलं. आपणाला आता ह्या दोन्ही विचाराचा, ह्या दोघाचाही विचार करून चालणे आहे. ना सगुणालाही सोडता येत आणि निर्गुणालाही सोडता येत. सगुण म्हणजे दिसणारा हा देह, सगुणच नाही तर निर्गुणाला पाहशील कसा? सगुणच नाही तर निर्गुणाला धरशील कसा? सगुण आहे म्हणून हा साऱ्या जगाचा खेळ आहे. आली कोल्हाटीन खेळाया सगुण माया, आली कोल्हाटीन खेळाया सगुण माया. आली कोल्हाटीन खेळाया सगुण माया, आली कोल्हाटीन खेळाया सगुण माया. प्रपंचात रोविला वेळू, प्रपंचात रोविला वेळू, प्रपंचात रोविला वेळू, प्रपंचात रोविला वेळू. चौसुन्यात मांडीला खेळू, चौसुन्यात मांडीला खेळू. ब्रह्मा विष्णू तेज वाळू लागती पाया, लागती पाया, लागती पाया. आली कोल्हाटीन खेळाया सगुण माया, आली कोल्हाटीन खेळाया सगुण माया. आली कोल्हाटीन खेळाया सगुण माया, आली कोल्हाटीन खेळाया सगुण माया. कारण सगुणाशिवाय म्हणजे देहाशिवाय आपणाला काहीच करता येणार नाही. आणि सगुण हाच एक भेद आहे. सगुण हाच भेद आहे. भेद आहे म्हणून एकमेकाला पाहता तरी येते. भेदच नसता तर कोणी कोणाला ओळखता का? सर्व एकच झाले नसते का? कोणीच कोणाला ओळखता आला नसता. एकच माणसा सारखेच दिसले असते तर खरा कोणता ना खोटा कोणता काही सांगता आला नसता. रावणाला 10 शिरा दाखवला पण मुख्य शिर कोणते होते समजतच नव्हते. कारण 10 शिरा सारख्याच होत्या. एका वाहनाचे जर दोनही माणसं राहिले तर एकाना चोरी केलं त्याचाच नाव घेतलं असते. म्हणजे भेद आहे, ह्या गोष्टी चांगल्या आहेत ना.
पण याच्या पलीकडचा विचार साधू संतांनी मांडला भेदाच्या आतापर्यंत ह्या सगुणाच्याच गोष्टी झाल्या पण सगुणाशिवाय निर्गुणाला राहताच येणार नाही सगुणाना म्हणलं मला जेवण करावंच नसतं निर्गुण का करेल सगुणाना म्हणलं मला पाणीच पिवायचं नसतं निर्गुण का करेल आता हा सर्व खेळ सगुणाचा आहे हे सगळे नाते गोते हे सगळे सगुणाचे तयार झाले सगुण जन्माला नाही आला तर नाताच तयार होणार नाही हा येतपर्यंतचा विचार चांगला आहे ठीक आहे पण हा सगुण तरी टिकून कशावर आहे ज्याच्यावर शरीर टिकून आहे ज्याच्यावर सगुण टिकून आहे त्याचंच नाव आहे निर्गुण आणि निर्गुण हाच राम दुसरा तिसरा कुठचा राम आता विचार मांडावा साधू संतांनी या रामाच्या गोष्टी केल्या का त्या रामाच्या गोष्टी केल्या या रामाच्या केल्या असा आणि चरित्र वर्णन करताना चरित्र सांगताना मग याच रामाच्या चरित्र सांगायला पाहिजे ना तो दशरथाचा राम आला कसा येते त्या दोन्ही गोष्टी आता संलग्नच दिसतात एकमेकाशी संबंधितच आहेत म्हणून सगुणाशिवाय निर्गुण नाही आणि निर्गुणाशिवाय पण एवढा खरा आहे साधू संतांनी संकेत तयार केला आणि संकेताच्या द्वारे तुम्हाला तो काम करावा लागेल जसा एखाद्या रस्त्यामध्ये बोर्ड तयार लावला सावर बंद असा एखादा प्रवासी अरे हाच तर दिसते सावर बंद त्या बोर्डा जवळ जाऊन बसला म्हणजे त्याला सावर बंदचे लोक भेटतील का नाही भेटणार ना तर त्या बोर्डामध्ये त्यांनी जो संकेत दाखवला चिन्ह तुम्ही इकडे जा त्या चिन्हाप्रमाणे गेला तर तो त्याला सावरबंद दिसेल की नाही तसा वेद शास्त्र पुराण हा संकेत केलेला आहे तुम्हाला जर देवाला जाणावचं असेल तुम्हाला जर रामाला ओळखावचं असेल तर त्या संकेताप्रमाणे तुम्ही जा तर तुम्हाला राम भेटेल म्हणून संत महात्म्याने एकच सांगितलं आहे सर्व घटी राम देहा देही एक 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 सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी सर्व घटी राम देहा देही एक सर्व
घटी राम देहा देही एक सर्वा घटी राम देहा देही एक घटी म्हणजे शरीर आणि या प्रत्येकाच्या शरीरामध्ये राम आहे. राम आहे म्हणजे तो कसा आहे? प्रकाशित आहे. प्रकाशित आहे म्हणजे ज्याच्या प्रकाशाने हा सर्व शरीर प्रकाशित झालेला आहे. जसा सूर्य उगवला की अंधार नाश होतो त्याप्रमाणे हा राम प्रकाशित आहे म्हणून या शरीराला उजेड आहे. उजेड आहे म्हणजे जाणीव आहे आणि या सर्व जाणीवेच्या द्वारे म्हणजे रामाच्या द्वारे हा शरीर तुमचा आमचा सर्वाचा शरीर कार्य करत आहे. आणि तो जर निघून गेल्यावर हा शरीर का करेल? काही करेल का? त्याला जेव म्हणाल तर, पाणी पिया म्हणाल तर, रमते राम फकीर कोई दिन याद करोगे. रमते राम फकीर कोई दिन याद करोगे. रमते राम फकीर याद करोगे. म्हणून एवढंच सांगणं आहे सर्व मंडळीला. तुम्ही सर्व मंडळी गुरुमुखी मंडळी आहात आणि तुम्हाला आयता रामाची भेट करून दिलेली आहे. आयती रामाची भेट करून दिलेली आहे. तो आज या ठिकाणी आहे म्हणून आपण या ठिकाणी बसले आहोत. तो जास्त सांगण्यासारखा काहीच नाही राहिला तुमच्याजवळ. फक्त एवढाच आहे की तुम्ही त्यांचा वारंवार चिंतन केला पाहिजे, त्याचा मनन केला पाहिजे, त्याचा स्मरण केला पाहिजे. कारण तो स्मरण रूपच आहे, त्याला स्मरणही करायची काही गरज नाही. पण आपण प्रापंचिक जीवनामध्ये 12 भानगडी असल्यामुळे आपण त्याला विसरून जातो आणि बाकीच्या कामामध्ये आपण मग्न राहतो. एवढ्याच गोष्टी आहेत. म्हणून हे जे कार्य काहीसाठी येतात त्याच्यासाठीच येतात. तर या तरी निमित्तानं त्यांच्यामध्ये एक आठवण स्मरण तयार व्हावा याच्यासाठी येतात. नाही तर तुम्ही यागा 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 म्हणलो असतो तरी तुम्ही आले असते का? नाही. पण या तरी निमित्तानं आपण या ठिकाणी एवढी मंडळी जमली आहोत. कशासाठी? त्या भगवंताची 2 गोष्टी ऐकण्यासाठी. आणि तो भगवंताचं म्हणजे का? देव. त्याला देव म्हणून नाव ठेवला, दुसरा तिसरा काहीच नसेल. त्याला देव म्हणते, त्याला ईश्वर म्हणते, त्यालाच परमात्मा म्हणते, त्याला सर्वच म्हणते. राम राम सर्वत्र म्हणती परिण ओळखती आत्मा राम. दशरथाचा राम आहे त्रिकाळाचा, अनंत काळाचा आत्मा राम. जो दशरथाजवळ होता, जो रामाजवळ होता, कोणता राम होता? श्रीरामासी राम ठाऊक तरी का शरण जाता वसिष्ठासी. मग रामाला एवढा माहित असताना मीच तर राम आहो, मग मला वसिष्ठाला शरण जाण्याची का गरज होती? नाही. पण रामाला माहित नव्हता. जो अनंत काळाचा राम होता तो रामाला माहित नव्हता. आणि त्या अनंत काळाच्या रामासाठी राम वसिष्ठाला शरण गेला. आजही तो राम
तुमच्या आमच्या सर्वाजवळ आहे म्हणून देहादेही एक हा सर्व हा उत्तर दिला आहे त्यांनी. तोच राम देहादेही एक. तुका म्हणे राम तुझा तुझ पायी, तुका म्हणे राम तुझा तुझ पायी. तुझा आता हा पायी कुठून आला? पहा म्हणून राहिले ना, मग पाहायला नाही पाहिजे का? पाही लोक म्हणतात देव काय दिसत, राम काय पाहण्याची वस्तू. आणि मग हे असे प्रमाण ह्या संत महात्म्याने लिहून काय साठी ठेवला? त्याला जर पाहता आला तर मग आपल्याला नाही पाहता येईल, त्यांना पाहायला पाहिजे प्रत्येकाने. हा जन्मच त्यासाठी आहे. जन्माचे कारण राम नाम पाठी, जन्माचे कारण राम नाम पाठी. आणि जाईचे जे वैकुंठ एक वेळा हो जाई, जे वैकुंठ एक वेळा हो जाई, जे वैकुंठ एक म्हणून प्रत्येकाने राम पाहिलाच पाहिजे. कारण मग मेल्यावर का पाहाल? मेल्यावर का पाहाल? आत्ताच पावाची हीच वेळ आहे. आणि देह त्याच्यासाठीच हा आपल्याला मिळालेला आहे. कारण या देहाची एवढी मोठी महिमा वर्णन केलेली आहे. काही काळापासूनच्या ह्या गोष्टी आहेत. नाही तर देह उत्तम आहे, चांगला आहे, पण याला वाईट का म्हणावा लागला? साधू संताला या देहाची निंदा काऊन करावा लागला? साधू संताला यासाठीच निंदा करावा लागला. या देहाला असा आहे ना, तसा आहे ना, तसा आहे ना, असा ना तसा 12-32 बोल. देह जाणार जाणार याला काळोबा नाशिवंत. देह जाणार आवशे खातो काळ सावधान. नरदेह हा देवाच्या प्राप्तीसाठी मिळाला आहे. आणि या नरदेहाने देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. एवढाच महत्वाचा विचार आपल्या मनामध्ये तुम्ही ठसवला पाहिजे. कोणी असो, प्रत्येकाने ठसवला पाहिजे. नाही बाबा माझा देह वाया गेला नाही पाहिजे. काऊन वाया गेला नाही पाहिजे? खाना घेणं तर आहेच, प्रत्येकालाच आहे. खाना घेणं काही सोडता येणार नाही. आणि ज्या दिवशी खाना गोना सोडावची वेळ आली त्या दिवशी तुम्ही किती खातो म्हणलं तरी तुम्हाला खाता येणार नाही. म्हणून परमेश्वर आज आपल्याला या स्थळापर्यंत आणून ठेवलं. हेच तर तुमचे आमचे भाग्य असं म्हणावं लागते. मग त्याची कृपा किती आहे आपल्यावर? फार मोठी कृपा आहे देवाची असा म्हणा. पण या कामासाठी मी काही वेळ लावणार नाही हे आम्ही विसरून जातो. वेळ नाही लावला पाहिजे हे आम्ही विसरतो ना. आम्ही आपल्या कामधंद्यामध्ये मस्त मग्न असतो. आम्हाला मृत्यूची भीतीच वाटत नाही. का कोणता दिवस कोण दिवस येईल कैसा नाही प्रसंग पडेल कैसा. म्हणून हा काल्याचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो याचाच कार्यक्रम आहे. शेवटचा कार्यक्रम कशासाठी राहते? काला आपला जन्म कशासाठी झाला हा एवढ्या गोष्टी समजावून देवासाठी. आणि खरा पाहिला तर हा तुमचा आमचा कार्य देवापर्यंत पोहोचवण्याचा तुमचा आमचा कार्य नाही. हा फक्त संताचा कार्य आहे. पण संताचा कार्य हा कायसाठी आहे? संताची संगत कायसाठी आहे? त्याच्यामध्ये विवेक तयार करण्यासाठी आहे. म्हणून ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगाव्या लागतात. कायसाठी? त्याच्या विवेकासाठी. विवेक कायसाठी? विवेक कायसाठी? तर देवाची कृपा होण्यासाठी. साधू संताची कृपा झाली म्हणजे त्याच्यामध्ये विवेक तयार झाला. विवेक तयार झाला म्हणजे एखादा गुरु भेटला म्हणजे देवाची कृपा तयार झाली. एखादा संत भेटला म्हणजे देवाची कृपा तयार झाली असा त्याचा अर्थ होतो.
देवाची कृपा होणे हे काही लहानसहान गोष्ट नाही, अशी समजावं. ज्याच्यावर झाली ती लहानसहान गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे. नाही तर संत तर मिळतच नाही. मिलना कठीण आहे संत का, बळे भाग से पाते गई, घर पा गए संग तो संगती मिळती नाही. संत भेटतेत म्हणतात का, आहेत ना गाव गाय पुष्कळ, पण संताची भेट नाही होत. फक्त संताची भेट कोण करून देतात? संतच करून देतात. तुका म्हणी संत ओळखावे कैसे, आपण हवे तैसे देवाकडे. तुम्हाला गुरु संताची भेट करून देतात. हरी देते संत, संत देते हरी. हरी भेटला म्हणजे संत भेटला, ना संत भेटला म्हणजे. तर हा एक विवेक जागृत करण्यासाठी, याच्यामध्ये जर विवेक तयार झाला तर हा कोणत्या तरी संताकडे जाईल, संताच्या गोष्टी ऐकत, नाही बा आपण एक गुरु केला पाहिजे असा त्याच्यामध्ये निश्चय तयार होईल. म्हणून ह्या गोष्टी ऐकावा लागतात. नाही तर तुम्ही किती वर्ष भक्ती करा, किती वर्ष काही करा, पण देवाची भेट हे सर्वसाधारण नाही. आणि संत भेटले का देवाची भेट काही वेळच लागत नाही, सहज आहे, सोपी आहे, काही कठीण नस आहे. आणि देवच जर सोपा आहे तर संताची भेट किती सोपी असेल. देव सोपा आहे, काही कठीण नस. तुमच्या प्रपंचामध्ये इतका सहज आहे, सोपा आहे. आणि कायसाठी देव पाहिजे? देव कायसाठी? आपल्याला जेवण करता येत नाही, आपल्याला प्रपंच करता येत नाही. का करता येत नाही म्हणून देव पाहिजे? देवाचा एकच महत्वाचा अर्थ आहे, तो देव ठाई पडेना, तो देव ठाई पडेना, ये मयातना फिरेना. एवढ्या मोठ्या 400, 500, 800 वर्षापासून त्यांचा लिखाण आजही आपण जपून ठेवला. ते म्हणतात का, पहा, येम यातना चुकावचा असेल तर देव पहा, तो देव ठाई पडेना. ठाई म्हणजे ठिकाण. आता देवाचा जर ठिकाणच नाही भेटला तर यम यातना चुकेल का? नाही. मग तो ठिकाण पाहून टाका ना. देव नाही ठावे ते प्रेतची या प्रमाणामध्ये सांगून राहिले. मग आपण मुर्दे आहोत का? अरे मुर्दा हातही नाही ना, पाय नाही ना, काहीच नाही हालत. मग त्या मुर्द्याप्रमाणे आपली ही परिस्थिती तयार नाही झाली का? मग काहून त्या साधू संत महात्म्यांचा बोल आपल्या अंगावर घेता? मग तो देवाचा ठिकाण कोणता आहे तो पाहून घ्या ना. मही निर्मिले तो देव ओळखावा, तया पाहता मोक्ष तात्काळ जीवा, तया निर्गुणा लागे गुणे पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. म्हणे निर्गुण देव तो ओळखावा. म्हणून त्याला ओळखून घ्या, त्याला पाहून घ्या. पाहता येते, ओळखता येते. प्रपंच आहे, सहज आहे. आणि हा देव शेवटच्या दिवसासाठी आहे. आता तर सर्व चालेलच, काही केल्या तरी चालते, पण शेवटचा दिवस. आणि त्या दिवशी म्हणाल का आता मी आखरीच्या दिवशी का करू का करू का करू, कार येते ना घेऊन जाते. सरळ कार तुम्हाला मग 84च्या ठिकाणी घेऊन जाय. मग कुत्रा झाला तर, मांजर झाला तर लिहिलाच आहे ना. त्याच्यासाठी तेवढे साधू संत महात्मे काही काळापासून सांगून आले, 84चा फेरा पडतो कोण भोगित तुझ्या आधारे, उघड्या दास म्हणे भय मोठे भज भज. आणि हा एवढ्यासाठी नाही, मोठी कठीण म्हणतात, कठीण यमाच्या यातना. देह भेटला चालेल ना, आहे ना, कसंही तुम्ही चालवलं. कमी खाल नाही तर जास्त खा, पण मर्यादा आहे तेथपर्यंत देव टिकेल. काय ठेकापतीचा तर असा कोणाचा आहेच नाही, 1000 वर्ष 500 वर्ष जगीन म्हणून या काल्याचा तोच एक अर्थ ठेवलेला आहे. आपला जन्म कशासाठी झाला, हा काल्याचा अर्थ संपला. पण ह्या बहु गोष्टी तुम्हाला कायसाठी सांगावं लागते? तुमच्या मनामध्ये एक जागृती तयार होण्यासाठी सांगावं लागते.
तुमच्या मनामध्ये विचार तयार होण्यासाठी, तुमच्या मनामध्ये विवेक तयार होण्यासाठी ह्या गोष्टी सांगा. जर विवेक तयार झाला तर कोणत्या तरी संताच्या शोधाकडे लागेल, हा कोणत्या तरी संताचा शोध करेल. याच्यासाठी ह्या एवढ्या गोष्टी सांगाव्या लागतात. म्हणून मंडळी, हा शेवटचा काल्याचा अर्थ साधू संतांना सांगितला आहे. फार काय सांगू ज्ञानी तुम्ही जना, फार काय सांगू ज्ञानी तुम्ही जना, फार काय सांगू ज्ञानी तुम्ही जना. अर्थ हा समजून मौज करा, अर्थ हा समजून मौज करा. कोणता? हा 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 असा एक शब्द ठेवलेला आहे. हा समजला तर सर्वच समजला. तो समजला तर सर्व. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा असे शब्द ठेवलेले आहेत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो, सुंदर ते ध्यान उभा विटे. ते शब्द सुचवून राहिले, काय दुसरे तिसरे काहीच नाही. जा 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 झटकारे जाऊ बरी लटकारे, जा 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 झटकारे जाऊ बरी लटकारे. राम रसाचा घ्या तुम्ही राम रसाचा घ्या तुम्ही मनोहर मंडळी, त्याला कोणी देव म्हणत असतील, कोणी राम म्हणत असतील, कोणी हरी म्हणत असतील, कोणी कृष्ण म्हणत असतील, पण ह्या सर्व शब्दाच्या पलीकडचा आहे. म्हणून परात्पर असं नाव ठेवला. परात्पर या सर्वाच्या परी, जे ते शब्दही नाही म्हणून त्याला शब्दातीत असं नाव ठेवलं. शब्द हा संकेत आहे, दाखवण्यासाठी आहे, बोलण्या. आणि कोणती गोष्ट बोलल्याशिवाय नाही कळत ना, पण तो त्या शब्दाच्या पलीकडे असतो. साधू संत लोक शब्दाच्या पलीकडेच बोलले, शब्दाच्या पलीकडे बोलले, पण त्या शब्दाच्या पलीकडची गोष्ट ती समजून घ्यावा लागते. शब्दाच्या पलीकडची गोष्ट समजून घ्यावा लागते. आणि ते समजल्याशिवाय हे बाकीचे शब्दही उमजत नाही. बाकीचे शब्द नाही उमजत. पलीकडची गोष्ट उमजवून घेतल्याशिवाय बाकीचे शब्द उमजत नाही. तुम्ही किती पुराण पोतिया वाचा, 4 पडे 6 पडे 18 किये किती, नाही तर त्याच्यासाठी काय लागते मला? वेद शास्त्र नको नको, शास्त्र पुराणाची काही गरज नाही, जपा तपाची काही गरज नाही, ध्यान धारणाची. तर बहु लोक सांगते जप करा, तप करा, ध्यान करा, मन एकाग्र करा, अमुक करा, तमुक करा. माझा तर म्हणणं एकच आहे, तुम्हाला काही करायची काही गरज नाही, फक्त त्याची एका गुरुची गरज आहे. झाला. गुरु हाच महत्वाचा साधन आहे. गुरु भेटला तर महत्वाचा साधन भेटला. कारण गुरु तुम्हाला या देहाच्या पलीकडे घेऊन जाते, देहाच्या पलीकडे. नाही तर असा जाताच नाही. तुम्ही किती जप करा, तप करा, ध्यान करा, काही उपयोग नाही. फक्त या ठिकाणी गुरु हा महत्वाचा साधन आहे. म्हणून जेथे तेथे गुरु, जेथे तेथे गुरु हा शब्द ठेवलेला आहे. तर मंडळी, आता काल याची शेवटची वेळ झालेली आहे आणि लग्नाची वेळ आलेली आहे. 2 वाजले. तर गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला.
हा प्यारे नंद लाला मोहन मुरली लाला हा प्यारे नंद लाला मोहन मुरली वाला हा गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला प्यारे नंद लाला असा एक शब्द ठेवला प्यारे नंद लाला तोच एक प्यार करण्या योग्य आहे बाकी काय नाही म्हणतात प्यारे नंद लाला नंद लाला लहानसाच आहे असा त्या शब्दाचा अर्थ आहे लहानसाच आहे आणि तोच प्यार करणे योग्य आहे म्हणून तुम्हाला सुद्धा त्याच्यावर भाव ठेवा त्याच्यावर प्रेम ठेवा त्याच्यावर निश्चय ठेवा असं सांगितलंच आहे हरी पाठी स्थिरावला तोची धन्य आणि अशी ज्याला सद्गुरूची खूण पटली असेल तो या प्रपंचामध्ये धन्य झाला म्हणून सांगितला धन्य त्याची माये सुकृताचे फळ सुकृताचे फळ त्याला भजना त्याचा स्मरण करत राहा त्याचा नेहमी चिंतन ठेवा ना स्मरण करा म्हणजे त्याला जपामध्ये जपून ठेवा स्मरण करा म्हणजे त्याला आठवा असा त्याचा अर्थ आहे जपामध्ये त्याला जपून ठेवा जप करा म्हणजे माळा धराना जप करत राहा असा नाही त्याला जपून ठेवा म्हणजे हरवला नाही पाहिजे आठवा म्हणजे त्याची आठवण करत राहा हे साधू संतांनी कशासाठी हे असे शब्द लिहून ठेवला त्याची आठवण करून देण्यासाठी लिहून ठेवलेल्या चाला बाई पांडुरंग पाहू वाळवंट चाला बाई पांडुरंग पाहू वाळवंट चाला बाई चाला बाई पांडुरंगे पाहू वाळवंट चाला बाई